तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर 4 जून 2026 रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयीची माहिती प्रादेशिक हवामान केंद्राने एका अहवालामधून दिलेली आहे। आणि त्याच अहवालामधील पाऊस होण्याची शक्यता ही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो अहवाल आणि हा अहवाल आजच म्हणजे तुम्ही पाहू शकता 3/6/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की ज्यावरती 4 जून 2026 रोजीचा देखील रिपोर्ट आहे। तर या रिपोर्टमध्ये जे देखील जिल्हे आता आपण खाली नकाशा देखील पाहणार आहोत त्या नकाशामध्ये जे देखील जिल्हे हे येलो अलर्टमध्ये असतील त्या जिल्ह्यांसाठीचा हा हवामान पावसाचा अंदाज आहे। त्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे की ज्या वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 प्रति तास किलोमीटर येण्याची शक्यता ही देखील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे। आणि ही सर्व जी माहिती आहे हा सर्व जो अंदाज आहे हा येलो अलर्ट म्हणजेच जे काही येलो अलर्टमध्ये दाखवण्यात आलेले जिल्हे आहेत त्यांच्यासाठी असणार आहे। तर आता आपण प्रत्यक्षात देण्यात आलेले जिल्हे व त्याचबरोबर असलेला आपल्या राज्याचा नकाशा हा आता या अहवालातील पाहूया आणि त्यामध्ये असलेला त्यासाठीचा रिपोर्ट हा देखील येथे पाहूया। तर तुम्ही पाहू शकता हा आहे नकाशा दिनांक 4 जून 2026 रोजीचा जो की हवामान केंद्राने प्रसिद्ध केलेला आहे। तर आत्ताच जो आपण येलो अलर्टमधील असलेल्या जिल्ह्यांसाठीचा अंदाज पाहिला तर आता आपण पाहूया येलो अलर्टमध्ये असलेले जिल्हे की ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, त्यानंतर धुळे, इथे नंदुरबार, त्यानंतर नाशिकचा संपूर्ण भाग, त्यानंतर पुणे, ठाणे, पालघर व त्याचबरोबर इथून पाहू शकता सातारा आहे, त्यानंतर येथे कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी व त्याचबरोबर येथे रायगड देखील तुम्ही पाहू शकता व मुंबई देखील आहे। तर हे सर्व जिल्हे जे काही प्रादेशिक हवामान केंद्र आहेत त्यांनी येलो अलर्टमध्ये दिलेले आहेत। म्हणजेच येथे वॉच बी अवेअर सतर्कतेचा इशारा व त्याचबरोबर येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे की येलो अलर्टमध्ये देण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता ही 4 जूनसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी वर्तवलेली आहे। आणि राहिलेले उर्वरित जिल्हे की ज्यामध्ये ऑरेंज अलर्ट असेल तर ऑरेंज अलर्टसाठी अलर्ट बी प्रिपेअर्ड टू टेक टू ॲक्शन म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही या जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस हा सिंधुदुर्ग, रायगड व मुंबई या 3 जिल्ह्यांमध्ये देखील होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे कारण येथे मुसळधार पावसाचे जे काही चिन्ह आहे ते देखील येथे देण्यात आलेलं आहे। तर एकंदरीतच 4 जून 2026चा अंदाज काही अशा प्रकारचा आहे जो की प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी वर्तवलेला आहे। तर हा होता या तारखेचा अंदाज। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।